माझ्यासोबत सिद्धी आहे। आजच्या निकालाच्या निमित्ताने सोशल मीडियावर काय ट्रेंड आहे आणि कोणते व्हिडिओ सध्या ट्रेंडिंग होत आहेत। अशी माहिती आपण इकडे गेलेलो सोडा बॉटलला। पण ट्रेन पकडली जस्ट खोपोली आणि तुम्ही बघू शकता गर्दी म्हणजे आम्ही। नमस्कार मंडळी, अत्यंत उशिराने आलेल्या या ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। हा ब्लॉग कधीच आहे बरं माहिती आहे का? लोकसभा निवडणुकीचा जेव्हा निकाल लागला 4 जूनला मी हा ब्लॉग शूट करून ठेवला होता आणि इतकी त्याच्यानंतर घाई गडबड धावपळ चालू होती की त्याच्यामध्ये ना मला एडिट करायला वेळ मिळाला, पोस्ट करण्याचा तर प्रश्नच येत नाही। तर बेसिकली मी म्हटलं की आहे आपल्याकडे फुटेज तर ते वाया कशाला घालवा। एनिवे आपले व्लॉग्स ह्यासाठीच आहेत की आपल्या म्हणजे माझ्या आयुष्यात जे घडतं त्याची कुठेतरी एक नोंद असावी, उद्या मलाच ह्या सगळ्या आठवणी मागे वळून पाहता याव्यात आणि त्यातनं तुम्हाला जर काही छोटं मोठं ज्ञान किंवा एखादी माहिती घेता आली किंवा फक्त मजा घेता आली तर ती घेता यावी। त्याच्यामुळे देर आहे दुरुस्त आहे, कधीच नाही त्यापेक्षा कधीतरी बरं। 4 जूनला आम्ही सगळे सकाळी 7 वाजल्यापासूनच ऑफिसमध्ये होतो। त्या दिवशीचा ब्रेकफास्ट लंच डिनर सगळं आम्ही ऑफिसमध्येच केलं। मला घरी यायला साधारण 12:30 वाजले। अख्ख्या टीमची मेहनत होती आणि त्याचा रिझल्ट म्हणजे तुम्हाला अमित सर सांगतील ऐका। लाईव्ह ब्लॉग मध्ये लाईव्ह सर्च मध्ये गुगल सर्च मध्ये लोकसत्ता.com च्या बातम्या सगळ्यात जास्त वाचल्या जातात। मुंबईच्या बातम्या असतील, पुण्याच्या बातम्या असतील, मुंबई महानगरच्या बातम्या असतील, महाराष्ट्राच्या बातम्या असतील, भारतातल्या वेगवेगळ्या मतदारसंघातील बातम्या असतील, त्या बातम्यांचे सगळे अपडेट्स हे सर्च केल्यावर त्याच्यामध्ये लोकसत्तेच्या बातम्या समोर येतात आणि सगळ्यात जास्त प्रेक्षकांचा वाचकांचा फ्लो हा लोकसत्ता.com कडे आता या क्षणाला 40,000 पेक्षा जास्त वाचक लोकसत्ता.com वेबसाईट वरच्या बातम्या वाचत आहेत। येस, हे आपलं इंडियन एक्सप्रेस हे लावू शकतो ना इथे। तू भायखळ्याबद्दल बोलशील, मुंबई दक्षिण मुंबई बद्दल बोलणार, साताऱ्याचं बोलणार आहे आणि मी औरंगाबादचं बोलणार आहे, सिटी ट्रेंड्स बद्दलचं बोलेल, मी उत्तर मुंबईचं बोलेल। तर मी सांगेन की इथे आपली सोशल टीम आहे, ट्रेंडिंग टीम आहे, निकालाच्या अपडेट्सवरती त्यांचं वेगवेगळ्या स्तरावरचं काम सुरू आहे। त्यांच्या मतदारसंघामधलं काही चित्र आहे निकाला। तर आता तुम्ही जे बघितलं प्रेसिता सांगत होती आम्हाला की काय काय प्रश्न विचारणार आहे बेसिकली। तर हा समोरचा दिसतो तो साई आणि यावेळी पहिल्यांदाच आम्ही आयपॅडवर शूट केलं होतं कारण खूप क्विकली सगळं करायचं होतं। प्रेसिताने त्यावेळी न्यूजरूम कव्हरेज दाखवण्यासाठी एक छोटा व्हिडिओ केला होता, छोटा म्हणजे साधारण अर्ध्या तासाचा झाला तो व्हिडिओ। लोकसत्ताच्या पेजवर तो अपलोड त्या दिवशीच झाला होता की म्हणजे आम्ही कव्हरेज बेसिकली कसं करतो आणि काय ट्रेंड्स होते तेव्हा। मी पण त्यामध्ये थोडं कॉन्ट्रीब्युशन दिलं आहे, त्याची एक छोटीशी झलक मी पुढे जोडेन। पण पहिल्यांदाच आम्ही सगळ्या कलिग्सनी मिळून असा एखादा प्रयोग केला। त्याआधी लोकसत्तेमध्ये ते लोक असं करत होते, पण मी जेव्हापासून आले तेव्हापासून मी हे पहिल्यांदा बघितलं। तिने प्रत्येक टीम मेंबरने यामध्ये कॉन्ट्रीब्यूट केलं। ही शृंखला बोलते आणि आता मी बोलणार। सिद्धी आहे, आजच्या निकालाच्या निमित्ताने सोशल मीडियावर काय ट्रेंड आहे आणि कोणते व्हिडिओ सध्या ट्रेंडिंग होत आहेत ते त्याविषयी आपण तुझ्याशी बोलणार आहोत। एक्झिट पोलचे जेव्हा आकडे समोर आले तेव्हा असं वाटत होतं की काही प्रमाणामध्ये खूप ॲब्सोल्यूट निकाल लागेल, म्हणजे एनडीए आघाडी पुढे असेल आणि इंडियाला काही फारशी मतं मिळेल, 150 साधारण जागा मिळतील असं दिसत होतं। त्याच्यामुळे साधारण सुरुवातीपासून अशी अपेक्षा होती की सकाळी आल्यावर सगळे बीजेपीच्या बाजूने मीम्स म्हणजे बीजेपीच्या फॉर आणि इंडियाच्या अगेन्स्ट राहुल गांधींच्या जे साधारण नेहमी मीम्स येतात, व्हायरल रील्स असतात तशा असतील। पण आत्ताचं चित्र बरंच संमिश्र रिॲक्शन सोशल मीडियावरती दिसते। म्हणजे भाजपाच्या म्हणजे सुरुवातीला जर तुम्ही बघितलं पहिल्या दुसऱ्या फेरीनंतर तर मोदीच पिछाडीवर होते। त्याच्यामुळे बरेचसे मीम्स, बऱ्याचशा रील्स अशा होत्या की ज्या मोदींच्या अगेन्स्ट होत्या किंवा मोदींना ट्रोल करणाऱ्या होत्या किंवा अजूनही अनेक ठिकाणी असं स्पष्ट विजय असा कुठल्याही भाजपाच्या उमेदवाराचा असा दिसत नाही, म्हणजे काही अपवाद सोडल्यास अर्थात। म्हणजे श्रीकांत शिंदेचं एक म्हणजे कल्याण मतदारसंघ जर आपण सोडला तर त्या व्यतिरिक्त फार असं की खूपच मार्जिनने कोणी भाजपाचा उमेदवार पुढे जातं असं दिसत नाही। त्याच्यामुळे सोशल मीडियावर मला वाटतं नेटकरी सुद्धा कन्फ्यूज झालेत, पण हे कन्फ्युजन लवकरच आता दूर होईल। दुपारी मला वाटतं 4 पर्यंत वगैरे निकालाचे आकडे स्पष्ट होतील आणि तेव्हा तेही सगळे अपडेट बघण्यासाठी लोकसत्ताच्या पेजला सुद्धा नक्की भेट द्या। धन्यवाद स्नेहा बोलते काय सांगशील?
सध्या माझ्याकडे मुंबई आणि आजूबाजूच्या मतदारसंघांचे ब्लॉग आहे. त्या ब्लॉगबद्दल मी वेगवेगळ्या मतदारसंघाची माहिती देते. तर निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर आता शेवटी जी बघितलीत ना ती होती स्नेहा. हे सगळं शूट आवरून तो व्हिडिओ जेव्हा अपलोड झाला त्यानंतर आम्ही गेलो लंचला व्हेज नॉनव्हेज अशी दोन्ही पद्धतीची सोय केली होती. छान होतं जेवण. भेंडीची भाजी, बटाटा घातलेली, पनीर, चिकन, नॉनव्हेज खाणाऱ्यांना चिकन, असं सॅलेड, राईस, रोटी, गुलाबजाम असं सगळं होतं. त्याच्यानंतर आम्ही पुन्हा कॉन्फरन्स रूममध्ये आलो, कामाला सुरुवात केली. त्या दिवशी शृंखलाने ग्राफिक डिझायनिंग टीमचा भाग झाली होती ती, त्याच्यामुळे अनेक फीचर्स माझे एक सगळ्यात टॉप चाललेल्या बातमीचे व्ह्यूज मिळालेल्या बातमीचं फीचर आता ती बनवतीये. समोर अजित पवारांची आणि एक बातमी होती. आणि येस, संध्याकाळी दमलो होतो तेव्हा विनायक सरांनी आमच्यासाठी भेळ आणली होती. आता ना मागे सुषमा कॉमेंट्री करते. मी थोडं कमी बोलते, तुम्ही तिचा आवाज ऐका. नाच जरा, मग अशी नाचत होतीस तशी एकदा. ही विनायक सरांनी आणून दिलेली भेळ आहे. आम्ही भेळ खायचा मान याला दिलाय पहिला. ही बघा इथे स्वाती गावावरून आली आणि आता भेळ खाते. ही सुषमा आहे. अगं सुषमा, सुषमा आमची आता लवकरच दुबईला जाणार आहे, त्याच्यामध्ये इकडची भेळ वगैरे सगळी मिस करेल. तर बेसिकली आम्ही अशी धमाल करतच काम केलं, पण ते करताना कामामध्ये सिरियस होतो बरं का, नाहीतर सर ऐकतील आणि म्हणतील यांचं काय चाललंय भलतंच. तर ना म्हणजे बेसिकली सांगायचा मुद्दा काय की मला या ब्लॉगचा हेतू काय होता की काम असताना पण जर जो तुमच्याबरोबर आजूबाजूला असं थोडं लाईटर वातावरण असतं किंवा एक थोडं मजा मस्ती असते, हसरे खेळते चेहरे असतात, तर तेव्हा जरा बरं वाटतं काम करताना. आणि असा होतो तो लोकसभा निवडणुकांचा निकालाचा. त्याच्यामुळे जरी दमलो असलो, जरी थकलो असलो तरी जर ताण नाही जाणवणार. एंड ऑफ द डे पण सगळेजण हसतच होते. बाय द वे रिझल्ट आतापर्यंत हा व्हिडिओ जेव्हा शूट केला तेव्हा म्हणजे ऑलमोस्ट रिझल्ट सगळे आले होते, आकडे आले होते. बीडचं आणि इथला मुंबईतला आपला मतदारसंघ तुम्ही बघितलात की नाही, वायकर वर्सेस कीर्तिकर, तिकडचं आकड्यांची तेव्हा परत पुनर्मोजणी, फेरमतमोजणी चालू होती. ठाकरेंची सभा चालू होती, पत्रकार परिषद वगैरे. मोदी तेव्हा जस्ट लाईव्ह येणार होते दिल्लीच्या हेडक्वार्टर्समधून. सगळा गडबड गोंधळीचा वातावरण होतं तिथे आजूबाजूला. तुम्हाला काय वाटतं आणि बाय द वे या वर्षीच्या निकालाच्या बाबत ते पण सांगा बरं कमेंटमध्ये. मला तुमची मतं जाणून घ्यायला, म्हणजे मत कोणाला दिलं हे नाही, पण तुमचं निकालाच्या बाबत काय मत आहे. अबकी बार 400 पारचे काही प्रमाणात फेल झालं असलं तरी मोदी झालेत पंतप्रधान, त्या सगळ्याबाबत तुमचं काय ओपिनियन आहे नक्की सांगा. आता फायनली निघती आहे घराकडे. आता ना रात्रीचे ऑलमोस्ट तेव्हा 10 वाजले होते, तरी बरीच जणं होती आणि समोर ना डिनरचे सगळे ज्यांना जमणार नव्हतं तिथे थांबायला, त्या सगळ्यांनी डिनरचे आपलं पॅक करून ट्रेनमध्ये वगैरे खातो असं म्हणून गेले होते. ऑफिसमधले ऑलमोस्ट तेव्हा सगळे गेलेले. जे फील्ड रिपोर्टर्स, आता इंडियन एक्सप्रेसचा भाग आहे तर तिथले फील्ड रिपोर्टर्स वगैरे असतील बाहेर. आणि आम्ही मग सगळं काम उरकून जेवायला गेलो. ही दीक्षित, प्रेसिता आणि स्नेहा ऑलरेडी बसले होते तिकडे, पण आमचेच सगळे टीम मेंबर्स आहेत. आणि यावेळेला पण व्हेज नॉनव्हेज दोन्ही डिनरमध्ये अवेलेबल होतं. तुम्हाला मी जेवणाची झलक कदाचित, येस आहे, जेवणाची झलक पण बघा. सॅलेड, यावेळी आय गेस फ्लॉवरची भाजी होती, पनीर होतं, ती बर्फी आणि असा भात आणि रोटी असं सगळं होतं. हे करून आम्ही धावत पळत कसे कसे पुन्हा निघालो. तर आता फायनली आजचा दिवस संपला आहे आणि निकाल तर तुम्ही सगळ्यांनी बघितलाच असेल. नसेल बघितला तर बघा, आहेत भरपूर चॅनल्सने सगळं लाईव्ह व्ह्यू केले, लोकसत्ताने ते पण बघा. आणि सगळे दमलेले भागलेले जीव आता आम्ही 11:15 वाजता निघतोय. काय काय जण म्हणजे अगदी सकाळी आली होते. आणि आता बघूया कसं काय ट्रेन बिनने, मी काय ते सगळं दाखवते कारण ऑफकोर्स ट्रेनमध्ये काही एवढं इंटरेस्टिंग घडणार नाही. काय विनायक सर इकडे फिरतात आणि हा वायू द ग्रेट, हिला ओळखता ना, ही कोण. तर आता चाललं हे पण आता नवीन ब्लॉगिंग सुरू करणार आहेत, नवीन लवकरच चॅनल त्यांचं. आज त्याची तयारी होती थोडीशी. आणि हा बघा, स्वर्गे बाय म्हण माझ्या ब्लॉगमध्ये.
ते लोक राहणार आहेत इथे. ऍक्च्युली ऑफिसचं गेस्ट हाऊस आहे कुलाब्याला. अशी माहिती आपण इकडे गेलेलो सोडा बॉटलला. आहो पण सो येस, हिअर वी कम टू एन एंड ऑफ द ब्लॉग. असा होता लोकसभा निवडणुकांचा निकाल ना. बेसिकली म्हणजे माझं थोडक्यात मत सांगायचं निकालाच्या बाबत तर मी एक पोस्ट वाचली होती की यावेळेच्या निकालाने सगळेच कसे खुश झालेत. भाजपाला सरकार स्थापन करता येणार आहे म्हणून ते खुश, विरोधकांना काही प्रमाणात आपली बाजू सिद्ध करता आली आहे त्याच्यामुळे ते खुश, बाकीचे जे घटक पक्ष आहेत त्यांना पण महत्त्व मिळणार आहे म्हणजे ॲब्सोल्यूट बहुमत कोणाकडे नसल्यामुळे त्यांना सुद्धा इम्पॉर्टन्स मिळणार आहे त्यामुळे ते खुश. आणि सगळ्यात मेन म्हणजे निवडणूक आयोग खुश, कारण यावेळी कोणीही EVM मधला गफला, पैसे वाटप असे कुठलेच आरोप केले नाहीत. सगळं काही सुरळीत झालं. तुमच्या एरियामधून नेमका कोणता उमेदवार निवडून आला आहे, तुमच्याकडे निकालाच्या वेळी वातावरण कसं होतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ब्लॉग इथपर्यंत बघितलात त्यासाठी धन्यवाद. पुढचा ब्लॉग घेऊन मी लवकरच येईन. तोपर्यंत बाय बाय.